सर तुम्ही महाबीज कार्यालयाकडून ट्रायकोडर्मा विरिडी व महाबीजचं जे अजोटोबेस कन्सोर्शिया आहे महाबीजचं महाजैविक आणलं होतं आपल्या आंब्याच्या रोपवाटिकेसाठी, तर त्याबद्दलचा आपला अनुभव थोड्या शब्दात सांगितलं तर बरं होईल. नमस्कार. शासकीय फळ रोपवाटिका नवघण राजुरी या ठिकाणी आपण जवळपास ट्रायकोडर्मा विरिडी हे 200 किलो आणि महाजैविक एक 50 किलोच्या 50 लिटरच्या आसपास साहेबांनी बी बियाणे महामंडळ ऑफिस जे बीडचं आहे त्या ठिकाणावरून आदरणीय धससाहेब आहेत अविनाश केदार साहेब यांनी आम्हाला दिले. तर ह्यावर्षी सर आम्ही जे आमचा मीडिया जे माध्यम म्हणून वापरतो आम्ही रोपवाटिकेमध्ये की रोपांची निगा करण्यासाठी जी माती आहे शेणखत आहे त्याच्यामध्ये वाळू टाकतो. त्याचबरोबर आम्ही ह्यावर्षी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ट्रायकोडर्मा विरिडीचा वापर केला. त्याच्यामुळं ते माध्यम भरत असताना ट्रायकोडर्मा त्याच्यामध्ये वापरले आणि आजच्या मितीला हे रोप बघताय हे डोळे फुटण्यासाठी जवळपास 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. तर ह्यावर्षी आम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये हे डोळे फुटलेले आहेत. कारण ह्या बुरशीमुळे जे आहेत तर ज्या माध्यमामधली जी बुरशी आहे जी हानिकारक बुरशी आहे त्याची त्या ठिकाणी नाश झालेला आहे. आणि महाजैविकमुळं जे आहे जे महाजैविक म्हणून जे आपलं खत आहे या ॲजिटोबॅक्टर आणि PSB बेस आहे तर त्याची फवारणी केल्यामुळं ह्याच्यामध्ये आता सध्या जे आहे तर ह्याचा जो कोवळापणा आहे किंवा ह्याची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे चांगल्या प्रकारची दिसून येत आहे. ह्याचं एक असं आम्हाला वाटलं या ठिकाणी की महाजैविक आणि ट्रायकोडर्मामुळं या ठिकाणी आमचा निश्चितच यावर्षी फायदा झालेला आहे. जवळपास 30 ते 40% पर्यंत या ठिकाणी मर होत असते, पण ह्या ट्रायकोडर्मा बुरशी आणि महाजैविकच्या फवारणीमुळं मला वाटत नाही यावर्षी एवढी तूट होईल. जास्तीत जास्त 4 ते 5% आमचं नुकसान होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांना मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की महामंडळ बी बियाणे अकोला यांच्याकडून जे आपलं ट्रायकोडर्मा विरिडी आणि जे आपले जैविक जी खतं आहेत ती खरेदी करून अतिशय कमी किमतीत दरात आहे शेतकरी बांधवांनी वापर करावा. त्यामुळे जास्तीत जास्त खतावर आणि कीटकनाशक असतील बुरशीनाशकावर होणारा खर्च शेतकऱ्यांचा कमी होईल. आम्हाला तर फायदा झालेला आहे. शेतकरी बांधवांनी पण ह्याचा फायदा घ्यावा असे मी त्यांना आवाहन करेन. धन्यवाद. आता सगळं घेणार ज्याला लवती आलेली आहे ते पण असं